नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज दिवाळी फराळातील शेव हा प्रकार बघणार आहे. 2 प्रकारचे शेव, तिखट आणि मिठाचे, असे 2 प्रकारचे शेव बनवूया. त्यासाठी हे 3 कप मी घेतले आहे आणि ते चाळून व्यवस्थित घेऊया. आता ते चाळून झालं आहे. आपण तेल तापायला ठेवूया. आपण मोहन घालणार आहे शेव बनवताना, त्यामुळे तेल थोडं तापवून घ्यायचं. आता ह्या प्रकारची जाळी असते, त्यांनी आपण शेव करणार आहे. गरम तेलाचं मोहन 4 चमचे टाकले. मीठ चवीपुरतं 1 ते 1.5 चमचा मी शेवसाठी टाकलेलं आहे. 3 कप शेव भरपूर होते. आता अशी आपण तेल मोहन घातलेलं व्यवस्थित चोळून घेतलं आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया. अशा प्रकारे थोडंच पाणी घालायचं, गुठळ्या राहत नाही मग अजिबात सुद्धा. आता हे आपलं मळून झालेलं आहे. आपण स्वाऱ्यामध्ये हे घालून घेऊया पीठ. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मी भरून घेतले. आता आपलं तेल पण तापलंय चांगलं, तर हे स्वाऱ्याने फिरवून घेऊया. शेव अशी तयार करून घेऊया. थोड्या वेळानंतर पलटी करून घेतली आणि मस्त असा कलर आलेला आहे शेवला, आणि ती काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळी शेव बनवून घेऊया. खूप छान अशी कलर पण आला आहे आणि चवीला पण खूप छान लागते आणि खूप झटपट होते. भरपूर शेव आपली तयार होते 3 वाट्यांमध्ये किंवा 3 कपमध्ये. आता थोड्या ह्याच्यात मी तिखट घालून घेणार आहे. तिखट आणि हिंग घालून घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. स्वाऱ्या भरून घ्यायचा असं आणि स्वाऱ्या फिरवायचं. तिखटमध्ये तुम्ही जिरे पावडर किंवा अजून मसाले तुमच्या आवडीचे घालू शकता त्यात. आता ही आपण पलटी करून घेऊया. तिखट शेव आणि मिठाची शेव असे कुणाला कशी पाहिजे तशी बनवायची. अशा प्रकारे दोन्ही शेव आपल्या करून झालेल्या आहे. तेलचे बुडबुडे संपले की समजायचं आपली शेव तळून झाली व्यवस्थित आणि काढून घ्यायची. आता आहे आपला सर्विंग टाईम. भरपूर अशी शेव आपली तयार झाली आहे, बघू शकता. ही आहे मिठाची आणि ही आहे तिखटाची. असे दोन्ही प्रकारच्या शेव आपण सर्व करूया. ही तिखटाची पहिली मी सर्व करून घेतली. आता ही मिठाची. कलरवरून आपल्याला कळतं कुठली शेव कसली आहे ती. आणि आपल्याला चाट बनवायचे असतील किंवा भेळीमध्ये घालू शकतो. आणि झटपट झाल्यामुळे खूप छान अशी भरपूर शेव तयार झाली आहे. कुरकुरीत झाली आहे, तुम्हाला दाखवते. आणि दुसरी पण शेव आपण अशी मोडून बघूया. कुरकुरीत अशी शेव दोन्ही तयार छान झाल्या. अशी शेव तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.